नमस्कार. आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग 73. पण मी अजूनही नाराज आहे तुमच्यावर. ती ती उगीच आता आपल्या हाताच्या बोटाशी खेळत बोलते. असं आता काय बरं केलं आम्ही पैलवान तुमचं? तो तिच्या खांद्याला उगाच आपल्या खांद्याने हेलकावे देत बोलतो. गेले 8 दिवस तुम्ही किती दुष्टपणा केलात त्या ऐश्वर्याशी तसं वागून. आम्हाला खूप राग आलाय. खोटं का असेना तुम्ही इतके का जवळ गेलात? ती रुसत बोलते. ओ, आमच्या पैलवानजींना राग आला आहे तर की जेलस फील करत आहे? तो हसून तिचा एक गाल ओढत बोलतो. जेलस? माय फूट. राग आला आहे मात्र. ती परत आपल्या मूळ पदावर. अच्छा, असं आहे. मग सांगा बरं पैलवान, कसा तुमचा राग घालवायचा? तो ती विचार करत. 500 उठक बैठक काढ. ती हसत डोळा मारत बोलते. इथे? तो कॅन्टीनमध्ये सगळीकडे नजर टाकत बोलतो. हो, इथेच आणि आत्ताच. ती गंभीर होत बोलते. ठीक आहे, जशी आमच्या पैलवानजींची आज्ञा. म्हणून तो शर्ट काढतोही पुढच्या क्षणात आणि मारायलाही तिच्यासमोर सुरू करतो. तिला आश्चर्य वाटतं. ती सगळ्यांकडे पाहायला लागते तर मुली सर्व त्याच्या बॉडीकडे पाहत होत्या. बस झालं, खूप झालं, ती त्याच्या अंगावर शर्ट टाकत म्हणते. आणि शर्ट काढायची काय गरज होती? ती दटावत बोलते. पण अगं, अजून 50 सुद्धा झाल्या नाहीत. त्याला कळत नाही ती अशी का रिॲक्ट झाली. एकदा बोलले ना नको म्हणून. ती त्याला रागवत बोलते. आणि काय ग, तुमचं काय आहे इथे? जेवण करा ना आपलं. ती त्या मुलींना ओरडते. त्या त्याच्याकडे डोळे चमकत बघत होत्या. तसं तो पाहतो की कोणाला ओरडत आहे आणि त्याला कळतं की मॅडम जेलस फील करत आहेत. तो गालात हसतो. तुला हसायला काय झालं? गप तो शर्ट घाल आणि माझ्यासाठी चहा आण. ती त्याला खुन्नस देत बोलते. पण त्याचबरोबर त्याचा हातही घट्ट पकडून ठेवलेला असतो. जणू तिने हात सोडला तर तो पळून जाणार आहे. कुणाकडे? हो, जातो, पण मॅड, हात तर सोड ना. तो दुसऱ्या हाताने तिच्या कपाळावर टिचकी मारत बोलतो. तशी तिला आपली चूक कळते. येड म्हणत हसत तो पुढे जातो आणि परत मागे वळून तिच्याकडे येत म्हणतो. हा, माझ्यासाठी असलेला पॉझिटिव्हनेस आवडला बरं का पैलवान आपल्याला. आणि तो कायम असावा. तो डोळा मारतो आणि निघून चहा आणायला जातो. आय लव्ह यू अभि. आणि फायनली ती त्याला बोलली जेव्हा तो चहाचा कप तिच्यासाठी घेऊन आला. अच्छा, म्हणजे चहा आणला म्हणून का? तो तिला आता मुद्दामून चिडवत बोलतो. तुला खरंच असं वाटतं मी यामुळे बोलला असेल? जाऊ दे, परत दे माझं प्रेम मला. ती त्रासात बोलते. हे, मी मस्करी केली पैलवान. तो हसत बोलतो. तुला आजकाल जास्त रागायला लागला आहे लगेच. तो बोलतच असतो की अभिमन्यू, प्राचार्य ढवळे कॉलेजचे प्रिन्सिपल सरांनी तुला बोलावलं आहे. एक शिपाई त्यांच्याजवळ येत बोलतो. मला? काय रे, काय झालं? मी तर भांडण तंटा पण नाही केला यावेळी. तो आश्चर्यचकित होत तिच्याकडे पाहत बोलतो. काहीतरी काम असेल किंवा सुमितचा प्रकार तर नाही ना कळाला? ती आता काळजीत बोलते. नाही, तसं काही नसेल. आणि सपोज जर तेच कारण असेल तर चिल कर. त्यात आपली काहीच चूक नव्हती. तो तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत करत बोलतो. काय रे दादा, ढवळे सरांचा मूड कसा आहे? तो अंदाज घेण्यासाठी शिपाईला विचारतो. मूडचं म्हणशील ना अभि, तर सध्या ते भारी मूडमध्ये होते सकाळी आले तेव्हा. तो शिपाई आठवून लाजत बोलतो. पण आत्ताचं मला काय माहीत नाही. ती त्या शिपाईकडे विचित्र नजरेने पाहत होती की ह्याला मध्येच काय झालं म्हणून. तुला लाजायला काय झालं एवढं? आ, त्या मूडमध्ये होते का सर? आ, तो हळू शिपाईच्या कानात बोलत त्याला त्यावरून चिडवत होतो. आणि ते शिपाई अजूनच लाजत होता. अरे अभि, काय चाललं आहे तुमचं? ती ते दोघे एकटंच गप्पा मारत आहेत पाहून बोलते. तसं ते दोघे एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. बरं, चल मी येतो.
सरांना भेटून तो तिचे गाल ओढत बोलतो. अरे हो, तुमचे नाव केतकी गायकवाड आहे ना? तो शिपाई आठवत बोलतो. ती मानेनच हो म्हणते. थोड्याच दिवसांनी ती केतकी देशमुख होणार आहे. अभि त्या शिपाईच्या कानात हळूच बोलतो. हो अभिमन्यू? त्या शिपायाला आश्चर्य वाटतं. तसं अभि डोळे मिचकावत हो बोलतो. नक्की काय चाललं आहे तुमची खुसूरपुसूर? ती आता अभिवर वैतागते. त्यावर ते फक्त हसून एकमेकांना इशारा करतात की शांत बस म्हणून. बरं, नका सांगू. ते जाऊ दे. दादा, तुम्ही काहीतरी सांगत होता ना? ती शिपायाला आठवण करून देते. हो, काय हे अभि, मध्ये मध्ये आजकाल फार करायला लागला आहेस. त्याला एक फटका मारत तो शिपाई बोलायला लागतो. हां, तर मी म्हणत होतो की ढवळे सरांनी तुम्हालाही बोलवलं आहे अभि बरोबर. तो आठवत एका दमात बोलून मोकळा होतो. भाई, तेरे कॉन्टॅक्ट तर खूप मजबूत आहेत राव. अजून मी तुला ही गोष्ट सांगितली नाही की आम्ही दोघं एक आहोत तोपर्यंत प्रिन्सिपलला पण कळाली. वा, गुरु मानले तुला. तो हात जोडून कमरेत वाकत नाटकीपणाने त्या शिपाईच्या कानात बोलतो. तसं शिपाई फक्त हसतो. झालं खुसूरपुसूर करून? आता जायचं सरांकडे? ती त्याचा हात पकडत बॉक्स टाईप हसू आणत बोलते. हो हो, अवश्य. पहिले मॅडम तुम्ही. तो हसून तिला पुढे जायची खून करत बोलतो. शिपाई त्याच्या नाटकीपणावर हसतो. तसा अभि त्याला हायपाय देऊन तिच्या मागे जायला लागते. अशीच जोडी तुमची दोघांची सलामत राहू द्या. आमीन म्हणत तो शिपाई त्या पाठमोऱ्या दोघांकडे पाहत बोलतो आणि आपल्या कामाला निघून जातो. अभि, का बोलावलं असेल रे? मला खूप भीती वाटत आहे. प्रिन्सिपलच्या केबिन पाशी येताच केतकी बोलते. पैलवानला भीती? बाप रे, काहीतरी भयानक घडणार आहे का? तो तिची मस्करी करत. कसं रे तुला अशा गंभीर प्रसंगी फालतूगिरी करायला सुचते? ती चिडते आता. हा आजीचा गुण आहे जो लहानपणापासूनच आपल्यात उपजत आहे. तो नसलेली कॉलर ताट करत बोलतो. झालं, आता जायचं आत की? नको, आपण इथंच घरटं बांधू ना. तू दाना आण, मी गवत कापूस आणतो. तो हसून बोलतो. तशी ती त्याला लुक देते. अशी पाहू नकोस, मी प्रेमात पडेन परत एकदा तुझ्या. तो डोळा मारत बोलतो. त्यावर ती काहीच रिॲक्ट न करता हाताची घडी घालून भिंतीला टेकून उभी राहते. चल ग, किती घाबरते सरांना. ते जणू आपल्याला खाणार आहेत. आणि मी आहे ना. क्यू डरती हो पैलवान, तो अजून चिडवत. तू पण ना इम्पॉसिबल आहे. पण मी ही साईड कधी पाहिली नाही याआधी. ती हसत बोलते. म्हणतात माणूस प्रेमात असला की तो ते सर्व करतो जे तो आधी करत नव्हता. तसंच काहीसं झालं असेल माझं वाईट. तो तोंड पाडून नाटकी रूपात बोलतो. शटअप अभि आणि नॉक कर. ती रागवून बोलते. तसा तो गरीब असल्यासारखं तोंड करत नॉक करतो. कमीन. आतून सर बोलतात तसे दोघं हसत आत जातात. ग्रीट करून सर दोघांना बराच वेळ काहीतरी बोलत होते. एवढं होतं की काहीतरी चांगल्या विषयावर बोलत होते, कारण ते ऐकून दोघांचे मूड चांगले झाले होते. शिपाईने कॅन्टीनमध्येही न्यूज पसरवली होती की दोघांना आज सरांनी बोलावलं आहे. त्यामुळे आकांक्षा, प्राजू व त्याचे बाकीचे मित्रमंडळ केबिन बाहेर उभे राहून सर काय बोलत आहेत ते ऐकत होते. पण दार बंद असल्याने ते काही ऐकायला येत नव्हतं. जवळजवळ 10 मिनिटाचं डिस्कशन झाल्यावर ते दोघे बाहेर पडण्याची चाहूल लागते तसं हे सगळे लपून बसतात. त्याची या दोघांना बिलकुल खबर नसते. दोघेही आपल्याच मूडमध्ये बाहेर येतात. बघ, म्हटलं होतं की नाही की उगाच टेन्शन घेत आहेस तू. सर काहीच बोलले नाही. तो तिला हसत बोलतो. पण आता पुढे काय करायचं? मला तर खूप भीती वाटत आहे, ती बोलते. आता पुढे काही नाही, लग्न करायचं. सुहास मध्येच टपकत बोलतो. तसे मागून सर्व डोक्यावर हात मारून घेतात. तर इकडे हे दोघं त्याला हे काय आता या नजरेनं पाहायला लागतात. सुहास, तू काय करतोयस? अभि एकदा त्याच्याकडे पाहत सगळीकडे नजर फिरवत बोलतो. आणि तू एकटाच आहेस की आपली गँग ही आहे? जर असेल तर आत्ताच त्यांनी बाहेर या, तो कठोर शब्दात बोलतो. तसे सर्व बॉक्स टाईप स्माईल करत बाहेर येतात. वाटलंच होतं मला सुहास एकटा नसणार, तुम्ही सर्व असणार म्हणून.
तो सगळ्यांवर नजर टाकत बोलतो. ते जाऊ दे दादा, पण मला एक सांग, ढवळे सरांना काय काम होतं? ढवळे सरांना काम काय तुमच्या लव्ह लाईफ बद्दल कळालं का? की त्यांनी अभिनंदनसाठी तुम्हाला आत बोलवलं असं जोडीने? आकांक्षा केतकीला खांदा मारत बोलते आणि जोडीनं ऐकल्यावर आपल्या केतूच्या पोटात गोळा येतो, त्याबरोबर लाजही. तशी ती मान खाली घालते. काही काय आकांक्षा, आणि सरांना कसं कळेल आमच्याबद्दल? तो आकांक्षावर चिडत म्हणाला. पण बाय द वे, तुम्हाला कोणी सांगितलं की सरांनी आम्हाला दोघांनाही बोलावलं आहे? शिपाई दादाने. सुहास मध्येच पचकतो. वाटलंच मला, या दादांच्या काही पोटात राहत नाही. तो चरफडत बोलतो. पण मग बोलावलं होतं कशासाठी ते तरी सांगा. मध्येच प्राजू ओरडते. ते सांगतो मी, पण सध्या ना माझं खूप महत्वाचं प्रॅक्टिकल आहे. सुहास चल. प्राजूकडे न पाहताच तो बोलतो आणि निघून जातो. प्राजू व आकांक्षाला जरा विचित्र वाटतं वागणं, कारण सहसा तो असं वागत नाही. म्हणजे आतापर्यंत ज्याने ज्याने त्यांना विचारले त्यांच्या डोळ्यात बघत उत्तर त्याने दिले होते, पण प्राजूच्या वेळी त्याची नजर खाली झुकली होती. केतकीला मात्र त्याचं हे वागणं आवडलं होतं. साहेबांनी शेवटी आपल्याला भिवून तसं रिॲक्ट केलं होतं हे तिलाच माहीत होतं. आकांक्षा, तुला तुझ्या भावाचं वागणं जरा विचित्र नाही वाटलं? प्राजू विचार करतच बोलतेस. का ग, काय झालं? केतकी विचारते. अगं त्याने असं मला उत्तर दिलं जणू तो मला टाळत आहे. ती अजूनही कन्फ्यूज होत बोलते. चल, असं काही नाही, तुला उगाच वाटते. ती गालात हसत बोलते. तो बोलला ना त्याला घाई आहे म्हणून त्याने तसं रिॲक्ट केलं असेल. केतकी त्याची बाजू सावरत. बरीच कड घ्यायला लागलीस की दादाची. आकांक्षा हळूच तिच्या कानात बोलते. तसं ती असं काही नाही म्हणते तिला आणि गप उभा राहते हसत. त्याचं मगाचं बोलणंही तिला आठवत होतं. अगं हो, जाऊ दे, मलाच नाही तर असं वाटलं असेल. प्राजू बोलता बोलता तिचं लक्ष केतकीकडे जातं. पण मला सांग, तू का हसतेस एवढं? हो ना, दादा जसा प्राजू तुझ्याशी वागला ना तेव्हापासून ही अशी गालात हसत आहे. मला काय वाटतंय माहीत आहे प्राजू? आकांक्षा म्हणते. काय? प्राजू म्हणते. हिनेच सांगितलं असेल तुझ्याशी न बोलण्यासाठी. आकांक्षा केतकीकडे पाहत खेचत होती. हे काय? आकांक्षा वहिनी, आम्ही काय म्हणजे तुम्ही आहोत का की फोनवर साधं झुरळ दिसलं तरी भाईला कॉल करून सांगायला? तिने पलटवार दिला होता. असं ना तर किती गोड असतं ना, एकीकडे नणंद आणि एकीकडे वहिनी पण. दोघींना या गोष्टीचा मान पण आणि भाव पण. त्यात त्या जीवश्य कंठस्थ मैत्रिणी असतील तर काय विचारूच नका. घरात नुसता धिंगाणाच. काय? प्राजूला केतकीचं बोलणं ऐकून जाम हसायला आलं. अगं पण श्रीभाई तर तुझा बॉर्डरवर आहे ना? ती हसतच बोलते. हो, पण मग आठवड्यातून रविवारी कॉल आला की लंबी लिस्ट वाचत बसायचं. बिचारा माझा भाऊराया कंटाळतो ग. पण हिची लिस्ट काही संपत नाही. केतकी हसत बोलते. तू थांब ग बच्चू, तुझी वेळ आली ना की मीही सांगते. आकांक्षा वाकडं तोंड करत बोलते. काय सांगते आकांक्षा तू? तुझी नणंद इतकी भारी आहे की तू कधी नणंद बनली हेही तुला कळणार नाही. हेही कळणार नाही तुला. प्राजू केतकीला डोळा मारत म्हणते. म्हणजे तू दादाला होकार दिला आहेस? ती उत्साहानं बोलते. बघ, म्हटलं ना केतकी, तुझी वहिनी एकदम डंब आहे. एवढा वेळ आपण इथे बोलत होतो आणि ही कुठच्या जगात होती? ते म्हणतात ना, अख्खं रामायण वाचून झाल्यावर विचारायचं रामाची सीता कोण? तसला प्रकार आहे. बघ स्वभाव तुझ्या भावी नणंदबाईंचा. प्राजूही बोलण्यात हुशार होती. एका दगडात दोन पक्षी मारत होती. केतकीलाही अभिवरून चिडवत होती आणि आकांक्षालाही. खरं सांग ना, आणि तू माझी मैत्रीण आहे ना केतकी, मग हिला पहिलं कसं कळालं? ती गोड तक्रार करत म्हणते. येडझाप, कुठल्या दुऱ्यात आहेस ग तू आकांक्षा की साखरपुडा झाल्यापासून फक्त श्रीजिजूच दिसतात? प्राजू काही आज संधी सोडत नव्हते तिला चिडवण्यासाठी. आता अख्ख्या कॉलेजला माहीत आहे की तुझ्या दादाचा आपल्या केतूला खांदा मारत किती जीव आहे ते. अगं मॅड शब्द ऐकून आपली केतकी कावरीबावरी होऊन सगळीकडे पाहायला लागते. अभि कुठे दिसतो का ते मला माहीत आहे की दादाचं प्रेम आहे म्हणून, पण हिने कुठे अजून त्याला होकार दिलाय की दिला आहे का ग?
आकांक्षा केतकीकडे पाहत बोलते. पण केतकीचं तर लक्षच नव्हतं ना या दोघींच्या बोलण्यांकडे. आकांक्षा तिला 2 वेळा हाक मारते. बघितलं, आता तरी तुला समजायला हवं. मॅडम आपल्यात असूनही नसतात तेव्हा. सांगायची गरज आहे का तुला अजून? आणि अभि दादाला तुझ्या सांगितलंच असेल की तिने. मग आता आपल्याला थोडीच ती सांगणार. प्राजू बोलते. बरं चला आता बास झाला टाइमपास. मला लेक्चर आहे, मी पळते. हिला राहू दे असंच. आकांक्षा आपलं घड्याळ पाहत घाईत बोलते व पळतेही, कोणत्याही उत्तराची अपेक्षा न करता. ओ मॅडम, लेक्चर्सला जायचं नाही का आज? ओ मॅडम, लेक्चर्सला नाही जायचं का आज? की अभिजिजूंची वाट पाहायची आहे? प्राजू तिच्या खांद्यावर टॅप करत बोलते तशी ती भानावर येते. हो हो चल ना, म्हणत ती तिचा हात पकडते आणि क्लासरूमकडे यायला लागते. तिच्या वागण्याचं मात्र प्राजूला हसायला येतं. केतकी, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. क्लासरूममधून आत येता येता प्राजू हळूच आवाजात गंभीरपणे बोलते. हां बोल ना. आणि एवढं गंभीर व्हायला काय झालं? आपण फ्रेंड्स आहोत, त्यामुळे बिंदास विचार. केतकी तिच्या पाठीत मारत बोलते. आई ग, लागतं ना जाडे. ती पाठीला चोळत बोलते. काय म्हणालीस? तसं परत केतकी बोलत हात उगारणार तशी ती पुढे जाऊन बेंचवर जाऊन बसते. त्यामुळे तो हात दुसऱ्याच मागून येत असलेल्या मुलीला लागतो. ती मुलगी तिच्याकडे रागाने पाहते. तसंही सॉरी बोलून पटकन प्राजूच्या शेजारी जाऊन बसते. प्राजू मात्र त्यावर खो खो हसत असते. बास झालं दात काढणं. टीचर यायला वेळ आहे, तर काय बोलणार होतीस ते पटकन बोल. थोडीशी रागवत केतकी तिला बोलते. ओ हा. तशी आता प्राजूही गंभीर होते. केतकी, गेले 4-5 दिवस झालं मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचं होतं. हां बोल ना, काय झालं? केतकीही आता काळजीनं बोलते. ते मी चुकून जिजूंबरोबर डान्स आणि फ्लर्ट. प्राजूला आता मात्र कसं बोलावं ते कळत नव्हतं. तसं केतकी तिचा हात हातात घेत तिला आश्वासक नजरेनं बोल म्हणून सांगते. अगं म्हणजे ते फ्रेशर पार्टीला मी जे वागले ते चुकीचं होतं. पण मला माहीत नव्हतं की तू व अभि प्रेमात आहात. ते सर्व माझ्याकडून चुकून झालं. तिची चेन्नई एक्सप्रेस फास्ट गेली तशी केतकी हसली. अगं खरंच. प्राजू काही बोलणार तसं तिच्या नखांशी खेळत केतकी बोलते. अगं मी काही बोलले का तुला त्यावर? आणि तेव्हा तर मी त्याची गर्लफ्रेंडही नव्हते. तुला तर काय झालं माहीत आहे ना आमच्यात. केतकी बोलते. पण तरीही सॉरी यार. म्हणजे मी असं नको होतं करायला. ती तरी गिल्ट फील करत बोलते. हे बास झालं. झालं ते झालं. तू काय मुद्दाम केलं का? नाही ना? प्राजू नाही मध्ये मान हलवते. मग झालं तर संपला हा विषय. परत हा विषय काढू नको. आणि गिल्ट तर अजिबात मानू नकोस. ती तिला थोपटत बोलते. तोच वर्गात टीचर येतात आणि त्यांचे लेक्चर सुरू होतात. बरं आता तुम्ही दोघं काय झाले ते सांगायला काय घ्याल? आकांक्षा बोलते. कॉलेज सुटल्यावर सर्व पार्किंगमध्ये थांबलेले असतात. प्राजू, सुहास, केतकी, अभि व आकांक्षा. ऐश्वर्या असते, पण अभि जरा लांबच उभा असतो तिच्यापासून. मॅडमना राग येऊ नये म्हणून. कशाचं काय बोलायचं आहे आकांक्षा आम्ही? लेक्चरमुळे तो सर्व विसरून गेला होता. अरे दादा, ते सकाळी नाही का तुमच्या लग्नाचा मेनू कन्फर्म करायला ढवळे सरांनी आत बोलावलं होतं तुम्हा दोघांना? आकांक्षा तिरसटपणे बोलते. काय? तुमचं लग्न ठरलं? ऐश्वर्या मध्येच ओरडते. तिला सकाळचं काहीच माहीत नसतं. अरे पण आत्ता तर तिने तुला होकार दिला ना? ती गोंधळून बोलते. तसंच सगळे त्या दोघांकडे पाहायला लागतात. कारण दोघांनी अजून ऑफिशियली डिक्लेअर नव्हतं केलं की ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत म्हणून. अभि तर डोक्यावर हात मारून घेतो. कारण आकांक्षा खूप वाईट खुन्नस देत होती दोघांना. तर तिकडे प्राजूला त्या दोघांची हालत बघून हसायला येत होते जाम. हे अभि, मी पण तुझा मेनू ठरवणार हं? ऐश्वर्या आपल्याच नादात. ए दी, तू नाही हं? तू ते सर्व चायनीज फूड ठेवशील. ते काही मला नाही आवडत. आकांक्षा बोलते. ए नाही, ऐश्वर्या जे बोलेल तोच असेल मेनू. सुहास मध्येच टपकतो.
ऐश्वर्या दी, आकांक्षा, सुहास, भाई म्हणणार होती, पण परत शांत बसते. आपण आता त्यांच्या लग्नाच्या मेन्यूचं ना नंतर पाहूयात. आधी आपण सर काय बोलले ते ऐकूयात का? प्राजू सगळ्यांच्या मध्ये पडत बोलते. तसं सर्व शांत होतात आणि त्या दोघांकडे पाहायला लागतात. काय? पुढचे 2 मिनिटं होऊन जातात, पण हा काही बोलत नसतो. तर सगळेजण त्याच्या तोंडाकडे पाहत असतात, म्हणून हाच ओरडतो. काय? अरे दादा, तू भैसटल्यासारखा का करत आहेस? प्रेमात काय पडलाय? तुझं तर डोकं पार कामातून गेलं आहे. आकांक्षा अभिला ओरडत बोलते. हो, आणि तुझं तर डोकं खूप जागेवर आहे ना? केतकी तिला टॉन्ट मारते. आकांक्षा, तेरा भैया तेरा नाही रहा. आता बोलताना काळजी घे बाई, नाहीतर त्याच्या पाठी असलेली तुझी नणंद बघ कशी बोलते मग. प्राजूने परत खेचायला सुरुवात केली. बरं, बाद झालं चिडवणं. आता आम्ही बोलू का? परत आताही फक्त सुहासकडे पाहत रागात बोलतो अभि. आणि माझ्यावर का रागावतोय? मी काय केलंय? सुहासही त्याला बोलतो. काही करत नाहीस म्हणून तर बोलत आहे, तो म्हणतो. बरं ऐका गाईज, 15 दिवसांनी इंटर्न कॉलेजची कुस्ती स्पर्धा आहे आणि सरांचं म्हणणं आहे की आम्ही दोघांनी त्यात सहभागी व्हावं. त्या दिवशी झालेली आमची कुस्ती सर्व सरांनी पाहिली आहे आणि त्यांनीच आपल्या कॉलेजचं नाव नोंदणी करून आमच्या दोघांचं नाव नोंदवलेही आहे. तो थोडा मोठ्या आवाजातच बोलतो. व्हॉट? सर्वांनाच ते ऐकून आनंद झाला होता. म्हणजे तुम्ही दोघं कुस्ती खेळणार आहात? सगळे त्या दोघांचं अभिनंदन करतात आणि लगेच पार्टी करायची नियोजित करतात. यार, खूप भारी वाटते की यावेळी आपलं कॉलेज कुस्तीच्या खेळात सहभागी होणार म्हणून. कॉलेजच्या जवळच्या एका टपरीवर कटिंग घेत असताना सुहास बोलतो. हो ना, हा एकच खेळ होता की आपलं कॉलेज नव्हतं खेळत. नाहीतर असा एक खेळ नाही ज्यात आपण स्पर्धेत सहभागी होऊन एकही मेडल नाही मिळवलं, ऐश्वर्या बोलते. आणि ह्याचं पुण्याचं श्रेय आपल्यामुळे आहे बरं का, सिनियर लोक. प्राजू मध्येच पचकते. आणि ह्याचं पुण्याचं श्रेय आमच्यामुळे आहे बरं का सिनियर लोक. प्राजू मध्येच पचकते. केतकीमुळे हे सगळं शक्य झालं आहे. ओय, हे त्या दिवशी आम्ही खेळला ना म्हणून झालं आहे, सुहास बोलतो. गाईज स्टॉप इट यार. काय परत सिनियर ज्युनियर केलं तुम्ही? त्या दोघांचं सुरू होण्यापूर्वीच अभिमध्ये पडला. आणि हे खरंच सुहास, माझ्यामुळे नाही तर केतकीमुळेच आपल्याला यश मिळालं आहे. हा खेळ परत आपल्या कॉलेजमध्ये सुरू करण्यासाठी आपल्याला पैलवान बोलणार होता, पण पॉज घेतो. बोलतो. आय मीन केतकीचे आभार मानायला हवे आहे यासाठी. त्याच वेळी केतकीच्या लक्षात आली होती चूक त्याची, त्यामुळे तिने त्याच्याकडे पाहत मोठे डोळे केले होते. ओ, तब केतकी की जगह पैलवान झालं का आता? प्राजू त्याला बोलते, जी त वरून टाक ओळखत होती. तसं झालं आता म्हणत केतकी खाली मान घालते. कारण आता अख्ख्या कॉलेजला नाव तसं झालं आता म्हणत केतकी खाली मान घालते. कारण आता अख्ख्या कॉलेजला हे नाव कळणार हे कन्फर्म होतं. बऱ्याच वेळ टिवल्या बावल्या करत ते नंतर आपल्या रूमवर जातात. अभि, सध्या मला खूप भीती वाटत आहे. काहीच समजेना. रात्री नेहमीप्रमाणे अभिने केतकीला कॉल केला होता आणि ती आपली भीती बोलून दाखवत होती. का? काय झालं? कसली भीती वाटत आहे तुला एवढी? अभि काळजीने विचारतो. अरे असं काय करतोय अभि? आपण कुस्ती खेळात भाग घेतला आहे कॉलेजतर्फे, ज्याला फक्त 14 दिवस आहेत. त्यात 1 दिवस तर प्रवासात जाणार. इथून नाशिकला जायचं म्हटलं तर, आणि त्यात आपला काहीच सराव नाही झाला. कसं खेळणार रे? ती फोनवर बोलता बोलताही टेन्शन मारे आपली नखे कुरतडत होती. तू ना पहिले ते नखं कुरतडणं बंद कर, तो रागात बोलतो. तशीच तोंडात बोट ठेवून इकडे तिकडे पाहायला लागते. आता मला शोधत बसू नकोस, कारण मी नाहीये तुमच्या हॉस्टेलच्या लॉनमध्ये. आणि आश्चर्य वाटून घेऊ नकोस की मला कसं कळालं म्हणून, कारण आता मी इतका तर तुला चांगलाच ओळखू लागलो आहे, तो हसून बोलतो. आणि तूही आता कॉफी पिणं बंद कर. 5वी कॉफी असेल ना ही?
तीही त्याला बोलते तसं तो आश्चर्यचकित होतो. हेही सवयीचे आहे आपल्याला, तो हसत बोलतो. बरं ऐक, आता शांत झोप, कसलाही विचार न करता. उद्यापासून आपण रोज 6 वाजता आखाड्यात सराव करत जाऊ. कुणालाही सांगू नकोस फक्त. आपण आपल्यातच कुस्ती खेळून सराव करूयात. म्हणजेच आपल्याला कळेल कोण कुठं कमी पडतं. काही नवीन डावपेचही तू यावेळी मला शिकव, कारण माझी गेल्या 7 वर्षात पूर्ण कुस्ती सुटली आहे. तो तिला ऑर्डर प्लस समजावत बोलतो. येस सर, ती दुसऱ्या हाताने सलाम ठोकत बोलते, जणू याला ते दिसणार होतं. गुड गर्ल. आता झोपा मॅडम, तेवढं सकाळी लवकर या आणि आकांक्षालाही सांगू नकोस, तो म्हणतो. आणि तिने विचारलं तर? तिने खूप मासूमियतने त्याला प्रश्न केला. सांग, रनिंगला जात आहे, तो विचार करत. पण ती वेळ येणारच नाही, कारण तिला कळालेलंही नसेल की तू रूममध्ये नाहीस म्हणून. अगदी भूकंप आला ना तरी ती तशीच झोपून राहील. मला तर कधी कधी वाटतं आमच्या घरात कुंभकर्णाने जन्म घेतला असावा परत, तो हसत बोलतो. हां, हे अगदी खरं आहे, तीही त्याच्या हसण्यात सामील होत बोलते. परत एकदा सकाळची आठवण करून ते गुड नाईट बोलून झोपी जातात. पण आठवणीने दोघं अलार्म लावून झोपतात. ही काय वेळ झाली का? बघितलं का घड्याळात किती वाजले आहेत ते? अभिवर केतकी घड्याळ दाखवत ओरडते. अगं सॉरी, तो बोलतच असतो की ती त्याला थांबवते हात करून. चल आता तुझी तू कर प्रॅक्टिस, मी जाते आता, बोलून ती आपली बाटली घेत निघते. आज तिने फुल स्पोर्ट्स ड्रेस घातला होता. केसांची हाय पोनी टेल बांधली होती व पांढरा कापडी बेल्टही केसांचा लावला होता. तीही जवळजवळ 2 वर्षांनी खेळणार होती. मध्ये 11वी-12वी ती अजिबात खेळली नव्हती. अगं पण मी तर आत्ताच आलो आहे ना, थोडा वेळ डावपेच तर शिकव मला नवीन, तो तिला अडवत बोलतो. अभि, 6:30 पावणे 7 वाजत आलेत. त्यात मी असे कपडे घातले आहेत, त्यामुळे मला रूमवर जावंच लागेल. उगी कोणी बघितलं तर, केतकी म्हणते. कोणी बघत नाही. तशी यात तू खूप क्यूट दिसत आहेस. तो आता पूर्ण लाडात आला होता, कारण असा सकाळी सकाळी तिचा चेहरा तो पहिल्यांदाच तर पाहत होता. तो तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं व निवांत डोळे मिटून राहत तिला अनुभवायला लागला. अभि, ती तशीच उभा राहून त्याच्या गालावर टॅप करत बोलते. बाळा, आपण इथे कशाला भेटणार होतो? रोमॅन्स करायला, तो तसाच डोळे बंद करून बोलतो. तशी ती त्याच्या डोक्याला खांद्याने उडवते, त्यामुळे त्याला उठावंच लागतं. सॉरी, ते मी गमतीत बोललो, तो तिच्या डोळ्यातील राग बघून बोलतो. मग आता सांग, आपण इथे का भेटलो आहोत आज? ती परत विचारते. अर्थात कुस्ती खेळायला, तो खांदे उडवत. हो ना, पण मग तू टाइमपास का करत आहेस? ती रागात बोलते. आज तू खूप हॉट दिसत आहेस ना म्हणून जरा म्हटलं. तो हळू आवाजात आपलं वाक्य पूर्ण करतो आणि तिच्या त्या गोऱ्या पान मानेवर नक्षी काढत असतो. ते काही नाही, आपण वेगवेगळा सराव करूयात. उद्यापासून तू वेगळ्या वेळेला येत जा, ती त्याला ओरडत बोलते. मी चालले आहे, बाय, ती चिडते. बरं सॉरी, आता यापुढे नाही करणार, तो कान धरत बोलतो. ओके, ती आपल्या हातातली बाटली खाली ठेवत बोलते. आपल्याकडे वेळ नाही, तर आपण फक्त आज कुस्ती खेळूयात. ती बोलते तसं तो बर म्हणून आपला शर्ट काढतो व ते दोघंही लाल मातीत उतरतात. दोघंही आधी ती लाल माती अंगाला लावतात आणि हात मिळवत कुस्तीला सुरुवात करतात. दोघंही खूप भारी खेळत होते, पण त्याचबरोबर एकमेकांना निरीक्षणही करत होते, ताकी कुठे काय चुकले हे लक्षात येण्यासाठी. त्यांची एकमेकांबरोबर चौथी कुस्ती, जी पहिल्यांदाच अशी होत होती की ते एकमेकांचे स्पर्धक न बनता मित्राप्रमाणे खेळत होते. दोघंही एकमेकांना पूरक असल्याने कोणीच मागे हटत नव्हतं. टायमिंग 20 मिनिटांच्या वर झालं होतं आणि तरीही त्यांना त्याचा फरक पडत नव्हता. हाताच्या मुवमेंटही आता उलट वेगवान झाल्या होत्या. आत्तापुरती एवढी प्रॅक्टिस पुरी झाली. आखाड्यातील भिंतीवरच्या घड्याळात 7चे ठोके वाजले तसं केतकी त्याला थांबवत बोलली. तसं तोही थांबला. दोघांना चांगलाच घाम फुटला होता, म्हणून तिथंच असलेल्या पायऱ्यावर जाऊन ते आपल्या रुमालाने घाम पुसत होते. पैलवान,
अजून आपल्याला सराव करावा लागेल, तो घाम पुसता पुसता बोलतो. पण ती कुठे होते शेजारी? तो पाहतो तर ती एका कोपऱ्यात उभी राहून आपल्या तोंडावर पाण्याचे फवारे मारत होती. तिच्या त्या गोऱ्या गालावर सकाळी सकाळी गुलाबावर दव पडावं तसा तो नजराणा त्याला लांबून दिसत होता. पाण्याचे थेंब तिच्या गालावरून ओघळत होते. कसं काय हे त्याचं त्यालाच कळलं नाही, पण त्याने स्वतःला रोखलंही नाही व तो त्याच नादात तिच्या जवळ आला आणि हलकेच आपल्या ओठाने ते थेंब टिपले. तशी ती शहारली. त्याचा तो मऊ स्पर्श तिच्या मनात बरंच काही करून गेला. अभि, तिने हाक मारली. तसा तिचा आवाज ऐकून त्याने डोळे उघडले तर ती हातात बॉटल घेऊन उभी होती आणि तिचा चेहरा पूर्ण कोरडा होता. तसा तो भानावर आला. आपण जे बघितलं ते स्वप्न होतं हे कळल्यावर त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली. अरे, हसायला काय झालं? आणि जायचं नाही का रूमवर? 7:30 वाजलेत. त्याने डोळे उघडताच ती बोलायला लागली. काही नाही, असंच. चला लवकर, मला परत लेक्चर आहेत आणि एकदा ते सुरू झालं की आपल्याला भेटायलाही वेळ मिळणार नाही मग. त्यामुळे लवकरच ये, तो हक्काने सांगतो. हो बाबा, पण आता जाऊ ना की इथेच राहू? ती चालत बोलते. तू थांबलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही, तो हसत बोलतो, जे खटाळ होतं. चल रे. त्याच्या हसण्याचा अर्थ समजताच ती त्याच्या खांद्यावर मारते व बाय करून निघून जाते. काय रे अभि, आता कशाला बोलवलं असेल ढवळे सरांनी? सकाळी ते आपल्या रूमवर जाताच दोघांना मेसेज येतो ढवळे सरांचा की 9 वाजता कॉलेजमध्ये मला येऊन भेटा. त्यांचं शार्प 9 वाजता लिहिलं असल्याने दोघे पटकन आवरून आले होते. मला तर काय माहीत केतकी, तो बोलला आणि परत विचार करत बोलला. कुस्ती कॅन्सल झाली की काय? अशी कशी होईल? इतक्या कॉलेजने घेतला असेल ना सहभाग त्यात, ती काळजीत बोलते. चल, मी मजाक करत होतो. असं बोलून तो केबिनचं दार नॉक करतो. तसं आतून कबिनचा आवाज येतो. दोघंही मग आत जातात. त्या सरांबरोबर अजून एक जण ऑलरेडी असतो. ओ सॉरी सर, आम्ही नंतर येतो. अभिला वाटतं सर आधीच कुणाबरोबर तरी मीटिंग करत मध्ये आहेत, म्हणून तो तसाच दारातून बोलतो. नो अभि, आत या, तुमच्याशीच बोलायचं आहे. प्रिन्सिपल सर दोघांना आत यायला सांगतात. तसे ते दोघे आत येऊन थांबतात. अभि, केतकी, मीट अवर न्यू कोच मिस्टर वाडेकर. आजपासून पुढचे 14 दिवस तुमचं कोचिंगचं काम हे करतील, ढवळे सर बोलतात. पण सर, त्यांची काही गरज नव्हती, अभि बोलतो. तसं सर त्याला मध्येच काढतात. हो अभि, मला माहीत आहे की गरज नव्हती, पण ज्या कॉलेजने स्पर्धा ठेवल्या आहेत त्यांनीच प्रत्येक कॉलेजला कोच दिला आहे, ताकी हा खेळ अजून इंटरेस्टिंग बनायला. त्यामुळे आपल्याला काही म्हणता येणार नाही. पण तसंही चांगलंच आहे ना, कोच असल्यामुळे आपला फायदाच होईल, मार्गदर्शन मिळेल. तर तुम्ही त्यांचा फायदा घ्या जास्तीत जास्त, सर हसत बोलतात. बरं सर, तो बोलतो. मिस्टर वाडेकर, हे आमच्या कॉलेजचे पैलवान मिस्टर अभिमन्यू प्रताप देशमुख, आपले कराडचे मंत्री प्रताप देशमुख यांचे पुत्ररत्न, त्याच्याकडे बोट करत. आणि ह्या केतकी रेणुरी गायकवाड, हिंद केसरी पैलवान रणवीर गायकवाड यांची कन्या, तिच्याकडे बोट करत. सर दोघांची ओळख करून देतात. तसेच सर शेक हँड करतात, पण करताना तिचा हात दाबतात, जे तिला बिलकुल आवडत नाही. ती रागात पाहते. अभिचंही लक्ष जातं. तो बघत होता तसं या वाडेकर सरांनी हात काढला, कारण हिने हळूच चिमटा काढला होता. त्यांच्या चेहऱ्यावरील बदलत्या भावनामुळे अभिला हसायला येतं. नाईस टू मीट यू म्हणत दोघं केबिन बाहेर जातात. तसं इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू त्याला फुटतं. तो कंटिन्यू 5 मिनिटं हसत होता आणि ती ह्याला काय झालं असं पाहत होती. काय रे, काय झालं? ती पार कपाळावर आठ्या आणत बोलते. काय झालं? अगं, तू जे केलंस, तुला काय वाटतंय मला कळालं नाही का? तो हसतच बोलतो. कशाबद्दल बोलत आहेस तू? मला समजेल का? ती आता थोडं रागावून बोलते, कारण तो परत हसायला लागलेला. मिस्टर वाडेकरांना जेव्हा तुला शेक हँड केला, तो तिला आठवून देत बोलतो. ओ, ते होय. तिला आठवतं तिने चिमटा काढलेला. ते आमच्या इथल्या कराटे सरांनी प्रशिक्षण दिलं होतं की कधी आणि कसं रिॲक्ट व्हावं.
जेव्हा अशा मुलींवर प्रसंग येतात ती आता एकदम गंभीर होते. कराटे? पैलवानला कराटेही येतात आमच्या? तो हसत बोलतो. शिकावं लागलं बंड्या काकाच्या वेळेस. मला जर ते आलं असतं तर कदाचित काही झालं नसतं पुढे, असं बाबाला वाटलं आणि म्हणूनच मी शिकले. त्यामुळे अशा नालायक माणसांना कसं ट्रीट करावं हे समजलं. ती दुसरीकडे तोंड करून बोलत होती, कारण आपल्या डोळ्यातील भीती अभिला तिला दाखवायची नव्हती. मी हे नाही विचारणार की काय झालं होतं, कसं झालं होतं, पण तुला एवढं सांगतो, काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही. त्यावेळी सावलीप्रमाणे कायम तुझ्यासोबत असेल, तुझा मित्र, तुझा गाईड, तुझा हमसफर बनू. आय लव्ह यू माय डिअर लवली वाईफ, म्हणत तो तिला आपल्याकडे वळवतो आणि तिच्या डोळ्यातील अश्रू हलक्या हाताने पुसतो. आता ते सर्व जुन्या आठवणी विसरून जायचं आणि कुणालाही न घाबरता कुस्तीत करिअर करायचं. आपण दोघं एक साथ. आणि ही कुस्ती आपली पहिली कुस्ती असेल जी आपल्या करिअरसाठी महत्त्वाची असेल. तो तिला धीर देतो. आय लव्ह यू अभि, म्हणत ती त्याला घट्ट मिठी मारते. अभिसारखा जीवनसाथी मिळणंही भाग्य असतं, जो आपल्या साथीदाराला साथ बरोबर जगण्याची एक नवीन उमेद देत असतो. असंच भाग्य आपल्या केतकीला अभिच्या रूपात मिळालं होतं. अभिचा तिच्या आयुष्यात काय झालं होतं त्यापेक्षा आता जे होईल ते बेहतर कसं होईल याच्याकडे कल जास्त होता. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल